जरांगे पाटील यांनी हजारो मराठ्यांसह मुंबईकडे कूच केलेली आहे। ही गेवराईतील दृश्य सध्या आपण पाहतोय। अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। सध्या जरांगे पाटील यांचा ताफा गेवराईत पोहोचला आहे। तर 12 ते 15 किलोमीटर अंतर जरांगे पाटील यांनी पार केलं अशी माहिती सध्या मिळते। इथे जरांगे पाटलांचा ढोल ताशाच्या गजरात जोरदार सत्कार होताना आपण पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे। आता माघार नाही तर आरक्षण घेतल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, खूप जोरात जरांगे पाटलांचं स्वागत होताना आपल्याला दिसतंय। प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांचं हे स्वागत होत आहे। सध्या मोर्चा कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि तिथली काय परिस्थिती आहे? दिव्या, गेली 5-5.5 तास या धुळे सोलापूर महामार्गावर ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे। मोठे मोठे हार आहेत आणि आत्ता या क्षणाला गेवराईमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। गेवराई शहर अख्खं रस्त्यावर आलंय असं चित्र दिसतं आहे आणि जेसीबीद्वारे जेसीबीतून उभं राहून फुलांचा पुष्पांचा वर्षाव केला जातोय आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे। जर गेवराई शहरातलं हे चित्र बघितलं तर यापूर्वी असा मराठा कधीही एकवटलेला नव्हता। डाव्या बाजूला पुरुष आहेत तर उजव्या बाजूला महिला आहेत आणि या सगळ्या महिला इथं येऊन त्यांचं स्वागत करतायत, त्यांना पाठिंबा देत आहेत की तुम्ही मुंबईला चाललेत, आम्ही काही जण तुमच्या सोबत येऊ आणि तुम्ही जात असल्यामुळं तुम्ही विजयी होऊन या, आरक्षण मिळवून द्या, असं एक सांगणं या सगळ्यांचं दिसतंय। आणि म्हणूनच दोन्ही बाजूला, आता या बाजूला जे दाखवतोय ते महिला आहेत। जवळपास 1 किलोमीटरची शहरातली ही रांग आहे। गेवराईच्या सुरुवातीपासून म्हणजे जिथं बायपास सुरू होतो आणि बायपास संपतो या सगळ्याच ठिकाणी ही महिलांची गर्दी इथे आहे आणि या गर्दीतून हळूहळू ही यात्रा पुढे निघालेली आहे। प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करतो आहे। तुम्ही इथं आलात आणि ही महिलांची पहिल्यांदा गर्दी बघतोय, असं कधीही नव्हतं गेवराईमध्ये, कधी पाहिलं होतं का? नाही, याआधी हे असं कधीच पाहिलेलं नाही ना, भूतो ना भविष्यती अशी ही महारॅली आज आम्हाला पाहायला मिळत आहे। का इथं सगळ्या इतक्या महिला एकत्र आलात? काय तुम्हाला संदेश काय द्यायचा? प्रत्येकीला आम्हाला संदेश असाच द्यायचा की सरकारनं आमच्या सर्व मान्य करून सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षणाचं प्रमाणपत्र द्यावं। या ताई आहेत, अनेक जण आहेत। ताई, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एका बाजूला किलोमीटर रांग आहे, महिला आलेल्या आहेत, काय भेट आहे का शुभेच्छा देताय का प्रत्यक्ष सहभागी? शुभेच्छा द्यायच्या, त्यांना आरक्षण घेऊनच वापस या असं सांगणंच आहे। आरक्षण घेऊनच वापस या अशा आमच्या पाठीशी त्यांच्या शुभेच्छा आहेत। हा सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत। हात वर करून सगळेजण डीजेच्या तालावर इथं नाचताय, वरून पुष्पवृष्टी होते आणि असं अभूतपूर्व स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं गेवराईमध्ये होत आहे। हाच सिलसिला अंतरवालीपासून सुरू झाला। साधारणतः 11 वाजता अंतरवालीवरून ही यात्रा ज्यावेळेस पुढे निघाली त्यावेळेस गेवराई, वडीगोद्री, शहागड, त्याचबरोबर पुढे गेवराईचा फाटा आणि पुढे या शहरामध्ये अभूतपूर्व असं चित्र दिसतं आहे। दुतर्फा माणसं आहेत, मराठे रस्त्यावर उतरलेले आहेत, एकवटलेले आहेत, असं काहीसं चित्र इथं दिसतं आहे। आणि म्हणूनच हा जो संख्या आहे, आकडा आहे, तो मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जर संख्या अशाच पद्धतीनं मुंबईकडे निघाली तर काय होणार असा एक साहजिकच प्रश्न उपस्थित होत आहे। पण या क्षणाला आत्ताची जी गर्दी आहे ती गर्दी मात्र ही अभूतपूर्व आहे। गेवराईच्या सुरुवातीपासून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये एक 20 जेसीबी, त्यानंतर पुन्हा 20 जेसीबी असं या सगळ्यांनी इथं तयारी ठेवलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे। तर आंदोलन सुरू झाल्यापासून अंतरवाली ते गेवराई असा जो टप्पा आहे, या टप्प्यातले हजारो आंदोलक त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि हा जो प्रतिसाद आहे तो अभूतपूर्व आहे आणि या प्रतिसादामुळं मनोज जरांगेंचं पाठबळ अधिक वाढलेलं दिसतंय। आपल्यासोबत इथले स्थानिक मराठे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात, असं कधी गेवराईत बघितलं होतं का? नाही, पहिल्यांदी किती संख्या रस्त्यावर आली असेल?
हे जवळजवळ 3 ते 4 लोक आहेत. हा, हे गेवराई शहर तर पूर्ण आहे, गेवराई तालुका पण आहे याच्यात. बरं. हो, एवढी संख्या मोठी इथं आहे आणि या संख्येला अभिवादन करत मनोज जरांगे हे पुढे निघालेले आहेत. आणि म्हणूनच आत्ताची जी स्थिती आहे, जर हे अशाच पद्धतीनं पुढे गेलं तर प्रतिसाद वाढत जाईल. लोक म्हणजे मराठे या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि तो आकडा खूप मोठा असेल आणि ते मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची संख्या मात्र गणित करणं अशक्य होईल अशी स्थिती आहे. आणि म्हणून आत्ता या गर्दीला अभिवादन करत मनोज जरांगे हे पुढं निघालेले आहेत. आणि आत्ता या 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 क्षणाला जर बघितलं तर उत्साह प्रचंड आहे. असं प्रत्येकाला असं वाटतं की या उत्साहामध्ये सहभागी व्हावं आणि या सगळ्या लोकांबरोबर आपणही पुढे जातो. विशेषतः